आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त. आजच्या अध्ययनासाठी मी पहिले राजे अध्याय 1 घेतलेला आहे. राजा दावीद फार वृद्ध झाला होता. वयोमानामुळे त्याला गारठा सहन होईना. नोकरांनी कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना. प्रियजन हो, वय असं असतं की ज्यामध्ये तुम्ही राजा असा किंवा कोणी का नसा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं. कारण शरीर माती आहे आणि मातीतच मिळणार आहे. तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो. ती तुमच्या सेवेसाठी तयार होईल आणि तुमच्या निकट राहील, म्हणजे तुम्हाला ऊब देईल. आणि सेवकांनी सुंदर स्त्रीच्या शोधासाठी पूर्ण इस्रायलभर दाविदाचे लोक पाठवलेत. आणि तेव्हा त्यांना शूनेम या नगरात अभिषग नावाची मुलगी सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले. अभिषग दिसायला खूप सुंदर होती. तिने काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. तरीसुद्धा राजाने तिला जाणले नाही. तिच्याशी राजाने संबंध ठेवले नाही. राजाला बऱ्याच पत्नी होत्या. त्यामधली एक होती हग्गीत. हग्गीतच्या मुलाचं नाव होतं अदोनिया. अदोनिया हा दिसायला खूप सुंदर होता, परंतु तो गर्वाने फुगून गेला होता. प्रियजन हो, परमेश्वर जर आपल्याला सौंदर्य देतो तर ते त्याचं गिफ्ट आहे. म्हणून गर्वाने फुगून जाऊ नका, नम्रतेने राहा. तुम्ही खूप गोरे असाल किंवा तुमची बॉडी खूप आकर्षक असेल तर परमेश्वराला धन्यवाद द्या, पण गर्वाने फुगून जाऊ नका किंवा दुसऱ्या व्यक्तीला तुच्छ लेखू नका. हीच परमेश्वराची इच्छा आहे. अदोनियाला असं वाटलं की आता आपण राजा व्हावे, कारण आपले पिता आता वृद्ध झालेले आहे. आणि त्याची इच्छा इतकी प्रबळ झाली की त्याने स्वतःसाठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला 50 माणसे तयार केली. आणि मग तो सरुवेचा मुलगा यावब आणि याजक अब्याथार यांच्याशी त्याचे बोलणे झाले आणि त्याला नवीन राजा करण्यात मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पण बऱ्याच लोकांना अदोनियाची ही हालचाल पसंत नव्हती, कारण ते लोक दाविदाशी एकनिष्ठ राहिले. त्यामधला याजक सादोक, यहुदाचा मुलगा बनाया, नाथान हा संदेष्टा शिमिरी आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर हे लोक होते. आणि अदोनियानी मेंढरे, गुरे, पुष्टवासरे यांचा शांतर्पण म्हणून यज्ञ केला. हा यज्ञ रोहेलत खडकापाशी त्याने केला. आणि त्याने बऱ्याच लोकांना आमंत्रित केले. त्यामध्ये यहुदातील सर्व अधिकारी होते, परंतु त्याने आपला भाऊ शल्मोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र बोलवले नाही. नाथान संदेष्टाच्या हे कानावर गेले तेव्हा तो शल्मोनाची आई बतशेबा हिच्याकडे गेला. बतशेबा ही पण राजाची पत्नी होती आणि तिला शल्मोन झाला होता. आणि त्याने हग्गीतचा मुलगा अदोनिया याचे काय चालले आहे याबद्दल तुला काही माहिती आहे का, असं विचारले. आणि मग त्याने तिला राजाकडे
जाण्यास सांगितले आणि म्हटले की तू आणि तुझा मुलगा शल्मोन याच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून तू राजाकडे जा. तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली. राजा फार थकलेला होता आणि अभिषक त्याची सेवा करत होती. बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले आणि मग राजाने तिची चौकशी केली. बथशेबा त्याला म्हणाली, महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे. माझ्यानंतर शल्मोन राजा होईल, तो या गादीवर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात. आणि मग तिने अदोनियाबद्दल त्याला सगळं काही सांगितलं. आणि मग नाथान पण राजाला भेटण्यास आला आणि त्यांनी राजाला म्हटलं, आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्या वाडवडिलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शल्मोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरू. तर प्रियजनो, इथे आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्या घरामध्ये जी थोरली मंडळी आहे त्यांनी आपल्या संपत्तीची व्यवस्था केली पाहिजे. कारण बरेचसे असे नातेवाईक असतात की ते संपत्तीवर तुटून पडतात आणि भाऊ बहिणींमध्ये भांडणं होऊ शकतात प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये. आणि आपल्या इंडियन कल्चरमध्ये मुलीला प्रॉपर्टी लोक द्यायला भागत नाहीत आणि सगळी प्रॉपर्टी मुलगा घेऊन घेतो. असं बऱ्याच केसेसमध्ये होतं. तर जी मंडळी थोरली आहेत घरामधली त्यांनी या स्टेजपर्यंत येण्याआधीच व्यवस्था करायला पाहिजे, नाहीतर मग पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होतो. दाविदाकडनं एक चूक झाली. त्याला अदोनियाचं बिहेवियर आधीपासून माहीत होतं, परंतु त्याने अदोनियाला करेक्ट नाही केलं. बरेच वेळा मातापिता आपल्या लेकरांवर इतकं प्रेम करतात की लेकरं जर चुकीच्या मार्गाने चालले असतील तर ते त्यांना शिस्त लावत नाही. ही शिस्त त्यांना लहानपणीच लावावी लागते. जर लहानपणी ही शिस्त लावली नाही, राजा दाविदाने आपल्या मुलाला शिस्त नाही लावली आणि त्यामुळे त्यांनी ही मोठी बंडाळी देवाविरुद्ध तर केलीच, पण आपल्या वडिलांविरुद्ध आणि पूर्ण इस्रायलाच्या लोकांविरुद्ध केली आहे. म्हणून लहानपणीच लेकरांना शिस्त लावा, म्हणजे जेव्हा ते मोठे होतात तेव्हा तुम्हाला त्यांच्यामुळे त्रास होणार नाही. हे ऐकल्यानंतर राजाने म्हटले, परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरून मी हे वचन देतो. आणि राजाने हे वचन शपथपूर्वक दिले. पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्रायलाचा परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले आहे. त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शल्मोन राजा होईल. या सिंहासनावर माझ्यानंतर तो आरूढ होईल. मी दिलेला शब्द खरा करीन. आणि मग बथशेबाने त्याला वंदन केले आणि राजा चिरायू हो असे त्याला म्हटले. राजाने नाथान आणि बनाया यांना तेथे बोलवून घेतले आणि मग त्यानंतर राजाने म्हटले की माझा पुत्र शल्मोन याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून घेऊन झऱ्याकडे जा. तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्रायलाचा नवा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शल्मोन हा आता नवा राजा आहे. आणि जसं राजाने सांगितलं तसं करण्यात आलं आणि शल्मोन याला राजा घोषित करण्यात आलं. तर यावरून आपल्याला असं शिकायला मिळतं की दाविदामध्ये एक खूप चांगली क्वालिटी होती. ती म्हणजे जे वचन त्याने बथशेबाला दिलं होतं त्या वचनाचं पालन त्याने केलेलं आहे. आपण जर म्हटलं तर दाविदाने बरेच पाप पण केले आहेत. दाविदाने आपले लेकरं एवढे चांगले वाढवले नाही आणि
त्याने बत्शेबाच्या नवऱ्याला मारून टाकले होते तिच्यासाठी. हे पाप त्याच्या हातून घडले तरीसुद्धा परमेश्वराने त्याला निवडले आणि परमेश्वराने बत्शेबाला पण निवडले होते, कारण तिचा जो मुलगा आहे तो येणाऱ्या दिवसांमध्ये राजा होणार होता. तर जरुरी नाही आहे की तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुम्ही आयुष्यामध्ये किती पाप केलेले आहेत. परमेश्वराने जर तुम्हाला निवडले असेल तर तो पुढे जाऊन तुमच्याकडनं महत्त्वकृत्ये करून घेणार. इथे आपण प्रियजन बघतो की दाविदामध्ये एक खूप चांगली क्वालिटी होती. त्याने बत्शेबाला परमेश्वरासमक्ष जे वचन दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं. परमेश्वराला असे लोक आवडतात की जे काही वचन देतात ते तो पूर्ण करतात. बरेच लोक आपल्याला वचन देतात पण ते पूर्ण करत नाही. परमेश्वर अशा आत्म्यांचा शोध घेतो की ते सत्यतेने चालतात. पाप हे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. सगळे लोक पाप करतात, मग तो दावीद असो की एक सामान्य व्यक्ती. पण आपल्यामध्ये असं काहीतरी स्पेशल जर परमेश्वराला आवडलं तर तो आपल्याला नेक्स्ट लेवलपर्यंत नक्कीच घेऊन जाईल. आपल्याला तो पुढे येणाऱ्या काळामध्ये राजासनावर बसू शकतो. आपल्याला तो भरपूर प्रॉस्परस करू शकतो. त्याचं विजडम, त्याची पॉवर आणि त्याचं सामर्थ्य तो आपल्याला देऊ शकतो. राजा जरी अंथरुणावर होता तरी पण त्याला सामर्थ्य आलं की त्याचा मुलगा शल्मोन याला राजासनावर बसवावं. तर प्रियजनो, तुमचे शत्रू कितीही असले, अदोनियाने आपली ताकद तिथे दाखवली आणि त्याला जेवढे पण लोक मिळाले होते त्यांची सर्व परिश्रम सफल झाले नाही, कारण दाविदाबरोबर परमेश्वर होता. जरी तो म्हातारा झाला होता तरी पण त्याच्या शब्दामध्ये ताकद होती आणि ते शब्द त्याला परमेश्वराने दिले होते. तर घाबरू नका. जर लोक एकत्र जमतील, तुमच्या विरुद्ध कन्स्पॅरसी करेल, लोक तुम्हाला काढून टाकण्याचा प्रयत्न करेल, जी पोझिशन, जी प्लेस तुम्हाला मिळालेली आहे ते लोक हिरावून घेऊन दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करेल, पण तसं काही होणार नाही जर तुमच्याबरोबर परमेश्वर आहे. जिथे तुमचा पाय पडला आहे ती जागा तुमची आहे. परमेश्वर तुम्हाला हलवू देणार नाही दुसऱ्यांकडनं. म्हणून घाबरू नका. कितीही सैन्य तुमच्या मागे आलं तरी पण ते तुम्हाला काहीच करू शकणार नाही. आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त.